राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला झाली सुरुवात. थोड्याच वेळात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अहवालात सखोल माहिती हवी. उगाच थातूरमातूर अहवाल नको, अन्यथा महाराष्ट्र काय आहे हे दाखवू. रोहित पवार यांचा हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना इशारा. मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. कितीही दबाव येऊ द्या, मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही. दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं गरजेचं. आमदार रोहित पवार यांची ही भूमिका. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. शेतकरी, ड्रग्ज यासारख्या प्रश्नांवरून विरोधकांचा पत्रकार परिषदेवरती हल्लाबोल. दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावरती सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी. सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी, ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, अशी सूत्रांची माहिती. लाचखोरी प्रकरणामध्ये झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयामध्ये कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होणार. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांकडून हे स्पष्ट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. तर डिहायड्रेशनचा त्रास झाला, त्यामुळे रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खाते सावंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे, गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर असेल. महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. बुलढाण्यातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला. सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड या गावात संचारबंदी. विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचं लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासात आता बारामतीकर एकवटले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी बारामतीकरांचा एल्गार पाहायला मिळाला. संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवलं. भिगवण या ठिकाणच्या मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक. बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक. व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा. लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची केली मागणी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील निदर्शनं केली जाणार. खासदार शाहू छत्रपतींसह सतेज पाटील आणि राजू शेट्टी होणार सहभागी. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी इच्छुकांची मोर्चे बांधणी. शिंदेंच्या शिवसेनेला 2 नगरसेवक मिळतील. आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेंना संधी. तिकीट न मिळाल्यानं सुर्वेंच्या नाराजीची चर्चा. सूत्रांची देखील ही माहिती. मुंबई पालिकेत प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये. मागील काही दिवसांपासून धुरक्याचं प्रमाण वाढलं. शहरातील कमाल तापमानामध्ये वाढ. रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं, नवीन प्रकल्पाचं बांधकाम यांचा परिणाम.